नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला बातमी रायगडमधून आहे। रायगडच्या पाताळगंगा नदीत जवळपास 3000 सिलेंडर वाहून गेलेत। नदीच्या बाजूलाच गॅस एजन्सी होती। मुसळधार पावसामुळे एजन्सीची सुरक्षा भिंत कोसळली, ज्यामुळे एजन्सीतले सिलेंडर वाहून पुराच्या पाण्यात गेले। सिलेंडर पुरात वाहत असल्याची दृश्य सुद्धा समोर आली आहेत। अनेक ठिकाणी काही लोक वाहून गेलेले सिलेंडर घेऊन जाण्यासाठी पुराच्या पाण्याशी खेळण्याचा प्रयत्न करतायत, मात्र वाहणारे सिलेंडर पकडणं किंवा वाहून आलेले सिलेंडरच्या जवळ जाणं धोकादायक असू शकतं, असं प्रशासनानं म्हटलंय। त्यामुळे लोकांनी सिलेंडरपासून सुरक्षित अंतरावर राहावं असं आवाहन करण्यात आलंय। मात्र तरीही अनेक लोक फक्त वाहणारे सिलेंडर पाहण्यासाठी गर्दी करतायत। पुष्पा सिनेमात ज्याप्रमाणे नदीच्या पाण्यात चंदनाची लाकडं वाहत होती, अगदी त्यासारखीच दिसणारी ही दृश्य आहेत। हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातले लोक गर्दी करतायत। ही दृश्य आपण पाहतोय। पुराच्या पाण्यात तब्बल 3000 सिलेंडर वाहून आले आणि त्यातले सिलेंडर उचलण्यासाठी, ते पकडण्यासाठी, ते घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली। मात्र हे धोकादायक असू शकतं, त्यामुळे अशा प्रकारे सिलेंडर ताब्यात घेऊ नका, त्यापासून लांब राहा असं आवाहन प्रशासनानं केलंय।